फक्त यूज अँड थ्रू करणार. गिरगाव परिसरात विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेला भाडेतत्वावर दिल्यानंतर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याचा विरोध करत आम्ही गिरगावकर या स्थानिक संघटनेनं आता आंदोलन छेडलंय. आज या प्रश्नावर भव्य मोर्चा काढला जाणार असून गिरगावकर थेट रस्त्यावर उतरतील. विल्सन जिमखान्यामध्ये जैन समाजाकडून इतर भाषिकांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. स्थानिक खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिली जात नाही, सदस्यत्व आणि क्रीडा सुविधांमध्ये भेदभाव केला जातो असा आरोप आम्ही गिरगावकर या संघटनेनं केलाय. आणि त्यामुळे हा प्रश्न आता केवळ क्रीडा सुविधांचा न राहता स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर 2 तारखेला निघणाऱ्या मोर्चाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सर, काय सांगाल तुम्ही, एकंदरीत काय तिकडे झालंय? मॅटर सबज्युडिस असताना, हायकोर्टामध्ये चालू असताना शासनानं हा जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला दिलेला आहे आणि त्या लोकांनी फोर्सफुली पोलिसांच्या सपोर्टनी आणि बाउन्सरच्या सपोर्टनी दिनांक 7 रोजी तेथे फोर्सफुली ताबा घेतलेला आहे. विल्सन जिमखान्याच्या पाठीचं नाव काढून ती पाठी काढून त्यांनी जैन जिमखाना अशी पाठी तिथे लावलेली आहे. ह्या कृतीचा निषेध करण्यासाठी उद्या 2 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर राज्यस्तरीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत सध्या विल्सन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तुम्ही तिकडे अनेक वर्षापासून खेळत होता, पण आता तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, तुम्ही तिकडे खेळू शकत नाही, काय सांगाल? अहो, असं आहे की आमचं अख्खं बालपण त्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यामध्ये गेलं. आम्ही दर वेकेशन, दिवाळी वेकेशन असो, मे वेकेशन असो, आम्ही कधीच त्यावेळेला घरी बसलो नाही. आमच्याकडे मोबाईल नव्हते, आमच्याकडे कम्प्युटर नव्हते. त्यावेळेला आम्ही असेच क्रिकेट खेळून आणि तिकडे क्रीडा मैदानावरती जाऊन आम्ही खेळून मोठे झालो. पण आत्ताची पिढी, आता आपण बघतो आमच्या पुढची पिढी जी आहे ती मोबाईल आणि कम्प्युटरच्या बाहेरच येत नाही. आणि जर असंच ह्या लोकांनी असं करत राहिले तर मग कसं ते लोक बाहेर आणि कसे ते लोक ऍक्टिव्ह होणार? आज आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज विसरतोय. आपण आपल्या पुढच्या पिढीला हेच द्यायचं आहे का? हे आम्हाला तर खरं तर मान्य नाहीये की प्रत्येक ग्राउंड काय ना काय कुठल्या धर्माला किंवा असं दिलेलं गेलं आहे. आता हा एक शेवटचा होता जे विल्सन कॉलेजनी सर्व परिसराच्या मुलांना, म्हणजे गिरगाव विभाग असो, कालवादेवी असो, या सर्वांना ओपन फ्री फॉर ऑल ठेवलेला. आणि आता काय केलं आहे, आता त्या जैन जिमखानाने तिकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत, गेट लावलेले आहेत, त्यानंतर बाउन्सर उभे केले आहेत. म्हणजे काय, म्हणजे कोणी आला की त्याला बाहेर ढकला, हाच विषय आहे. हे आम्ही अजिबात स्वीकार करणार नाही. आम्ही या लढत राहू आणि उद्या आम्ही मोर्चात सहभाग होऊ. कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. बुलढाण्याच्या मलकापुरातल्या